कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या सकाळची घटना आहे। एका दोन मुलीवरती लैंगिक अत्याचाराबाबतची तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने सदर आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि सदर मुलीच्या घरच्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। वारंवार कल्याण पूर्वमध्ये असे गुन्हास्पद प्रकार होत आहेत। जुबैर अली म्हणून या एका व्यक्तीने 7 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला। तिला सांगितलं की टमाटे घेऊन देतो, टमाटे खायला चल घरी, आणि घरामध्ये घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे। त्या मुलीवरती अत्याचार केलेला आहे। मी शासनाला एवढंच सांगेल की आपण या ठिकाणी त्या माणसाला भर चौकामध्ये त्याला गोळ्या मारा, त्याचे हातपाय कलम करून त्याला चौकात बसवा, जेणेकरून या कल्याण शहराला एक या अशा नरदामा लोकांना एक वचक बसेल। धाक राहिलेला नाही या लोकांना। कोणता तरी असं सरकारला निवेदन करेल की आपण ठोस निर्णय घ्या, एन्काउंटर करा त्याचा, तरच या मुलीला, लहान मुलीला न्याय मिळेल, या कल्याण शहराला न्याय मिळेल। आज कल्याण शहराला काळिंबा फासणारी घटना वारंवार होते। त्याचं कारण असं की आपण त्याच्यावरती कठोर कारवाई करत नाही। त्यांना जर आता जागेवरती भर चौकामध्ये जर त्यांचा एन्काउंटर केला, असे प्रकार घडायचे थांबतील। खरं तर माणुसकीला काळिमा फासणारी घटना आलेली आहे। या कल्याणपूर्वेतली ही 8 दिवसातली दुसरी घटना आहे। या ठिकाणी या कल्याणपूर्वेमध्ये महिला आणि मुली, लहान मुली सुद्धा लोकांना, म्हणजे एवढं माणुसकीला काय बोलू मी, माझ्याकडे शब्द नाही आहेत। खरंच अशा लोकांवर आहे ना एकदम कडक कारवाई केली पाहिजे, जेणेकरून दुसरा माणूस असं करताना 10 वेळा विचार करेल। आमची एवढीच विनंती आहे सर्वांची की त्या जो आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे। जर त्याला नाही झाली तर समाज, आम्ही सगळे त्याला सोडणार नाहीयेत। कारण की खरंच खूप कल्याणमध्ये भयानक प्रकार व्हायला लागलेले। त्या दिवशी 14-15 वर्षाच्या मुलीवर झाला, आज ही 7 वर्षाची मुलगी आहे। असं जर होत असेल तर कसं आहे, कल्याण पूर्वेचं भविष्य धोक्यामध्ये आहे।